अमावस्या पौर्णिमेला ते त्या मंदिरांमध्ये पूजा विधी करतात आणि मग बरेच दिवस ते दिसत नाहीत. झाडाच्या पसरलेल्या भल्या मोठ्या फांद्यांवर कोणीतरी सरपटत होतं. त्याच्या सरपटण्याचा, अंग घासण्याचा खरखर आवाज उघड्या तावदानातून स्पष्ट येत होता. जंगल इतकं दाट असेल हे मला कधी वाटलं सुद्धा नव्हतं. राखीव जंगल म्हणून कोणी लोक या जंगलांमध्ये क्वचितच येत असावीत. ती इथंच हाय, तिच्या मानगुटीवर बसली हाय. ते कोण होतं, काय होतं, मी समजून गेलो. मोठ्या आवाजामध्ये मंत्र जप केल्यावर ते मंत्र त्या बंगल्यांच्या भिंतीमध्ये कापरासारखे पसरले. ती मूर्ती आजही त्या जागेवर तशीच होती. ती बावली आता माणसासारखी हातपाय खोडायला लागली होती. एका वाईट गोष्टीचा अंत झाला होता, तर तिकडे छकुलीच्या आयुष्यात विचित्र गोष्टींना आता सुरुवात झाली होती.